फायनान्सवाल्यानं मी अनेक वेळेला विनंती केलेली आहे की तुम्ही कायदा सोडून कुठलं काम करू नका. आज मिरजेमध्ये कायदा सोडून काम केल्याचा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतोय. आता मात्र या गोष्टीच्या तळापर्यंत पोहोचूपर्यंत आता आम्ही शांत बसणार नाही. मी कर्नाटक मधल्या मुर्डेश्वरला आलोय. मी सांगलीत आल्यानंतर या विषयाला वाचा फोडणार. या विषयाचे जर गुन्हा दाखल नाही केला तर गुन्हा दाखल होईपर्यंत मी आंदोलन करणार, हे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. आणि जनतेनं ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्यांनी मला या प्रकरणामध्ये मला साथ द्या, हीच आपल्याला मी रोज एक नवीन सेकंड विनंती करतोय. आणि बघा काय अन्याय झालेला आहे तो. नमस्कार, मी रायबा तानाजी गुरव. मी सचिन भाऊ फाउंडेशनचा सदस्य आहे आणि माझी गाडी क्रमांक MH13CU7087 ही माझी गाडी सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेतर्फे मी लोन घेतलेलं आहे आणि त्याचे 2 हप्ते पेंडिंग होते. आणि ते गाडी माझी मिरजमध्ये महात्मा फुले चौकामध्ये गाडी रेपोवाल्याने गाडी अडवली. गाडी अडवल्यानंतर आम्ही त्यांच्याकडे ड्रायव्हरने आमच्या मागणी केली, तुमच्याकडे DRA लायसन आहे का, तुमचं म्हणजे तुमचं आयडेंटिटी वगैरे काय आहे का. तर ते काही न सांगता ते ड्रायव्हरला दादागिरी करायला लागले. त्याच्यानंतर मी लगेच बँकेच्या साहेबाला फोन लावला. बँकेच्या साहेबाला फोन लावल्यानंतर बँकेचे साहेब म्हटले की साहेब आमचे 2 हप्ते थकीत आहे, तर तुम्ही 1 हप्ता मारा, गाडी सोडायला होतो. त्याच्यानंतर मी क्षणाचाही विलंब न करता मी 1 हप्ता मारला. 1 हप्ता मारल्यानंतर ज्यांनी गाडी अडवली होती ते माझ्याकडे पैशाची मागणी करायला लागले की तुम्ही हप्ता मारलाय पण तुम्ही आम्हाला 15,000 रुपये द्या तरच तुमची गाडी सोडतो, अन्यथा गाडी सोडणार नाही. आणि त्याच्यानंतर त्यांनी गाडी तिथून बळजबरीनं घेऊन कुणीकडे घेऊन गेले, काय गेले त्याचंही आम्हाला माहिती नाही. त्याच्यानंतर आम्ही इथं मिरज शहर पोलीस स्टेशनला, महात्मा गांधी पोलीस स्टेशनला इथं फिर्याद द्यायला आलेला आहे, FIR द्यायला आलेला आहे. तरी इथं आमची फिर्याद घेण्यास टाळाटाळ होत आहे. तर आमचे सचिन भाऊ जरा कामानिमित्त परगावी गेल्यामुळं ते बाहेरगावी आहेत आणि ते आल्यानंतर जर आमचं FIR घेतला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन उभा करू आणि आम्ही न्यायासाठी आम्ही कोणत्याही थराला जाऊ शकतो. धन्यवाद.